द्वितीय सत्र परीक्षा 2019-20 6 9वीचा पेपर आहे। तुमच्या सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे, बऱ्यापैकी उत्तर याच्यामध्ये दिलेली आहेत। तर इथे पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। जयपूर फूडचे जनक डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते। 4 पर्याय आहेत। भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली, तिथेही 4 पर्याय आहेत। आणि पुढचा आहे प्रश्न, डॉक्टर APG यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असे म्हटले जाते, तर इथेही पूर्ण 4 ऑप्शन्स आहेत। पूर्ण लिहायचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणून। पुढचा प्रश्न आहे ब, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखावा लिहा। आता इथे कपिल देव क्रिकेट ही बरोबर जोडी आहे, करनाम मल्लेश्वरी आणि बॅडमिंटन ही चुकीची जोडी आहे। गीत सेठी स्नूकर आणि सुनील गावस्कर क्रिकेट हे सगळ्या बरोबर आहे, फक्त करनाम मल्लेश्वरीची जोडी चुकीची आहे। तर तुम्ही फक्त बरोबरची खून करू नका, तर चुकीची जोडी आणि तिथे पुढे लिहा। तर पुढचा दुसरा प्रश्नामध्ये डॉक्टर N गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया बरोबर आहे, रामचंद्र शर्मा कुशल कारागीर हेही बरोबर आहे, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी ही बरोबर आहे, आणि डॉक्टर मोहनराव पोलिओ ही जोडी चुकीची आहे। पुढचा प्रश्न आहे चिपको आंदोलन, याच्यामध्ये वृक्षतोड थांबणे हे बरोबर आहे, प्रमिला दंडवते महिला दक्षता समिती हेही बरोबर आहे, ज्योती म्हापसेकर महिला आयोग हे चुकीचे कारण मुलगी झाली हो हे बरोबर आहे, आणि अनुताई वाघ ह्या कोसबाड प्रकल्प हे बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे सूचनेनुसार कृती करायची, भारताच्या उपग्रहांचे नाव बघा काय, भास्कर 1, आर्यभट्ट, इन्सॅट, ऍपल हे 4 उपग्रहांचे नावं आहेत, लक्षात ठेवा। चौकट पूर्ण करामध्ये भारतात आयात होणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत, यंत्रसामग्री, लोखंड, औषधे, तंत्रज्ञान, खनिज तेल आणि खते, आणि निर्यात होणाऱ्या वस्तू सिमेंट, कार, ट्रॅक्टर, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, चामडे, मोती, हिरे आणि चपला। आता तुम्हाला माहिती असलेल्या वृत्तपत्रांची नावं लिहिण्यास स्वातंत्र्य तुम्हाला, मी दिले लोकमत, सकाळ, टाइम्स ऑफ इंडिया आणि सामना। टिपा लिहायचे आहेत, कोठारी आयोग, पोटकी आणि बदलते आर्थिक जीवन, यातल्या कोणतेही 2च तुम्हाला टिपा लिहायचे आहेत, याला 4 गुण आहेत। खालील विधाने सहकारण स्पष्ट करायचे आहेत, कोणतेही 2, यासाठीही 4 गुण आहेत। 1984 मध्ये हुंडाबंदी सुधारणा कायदा करण्यात आला, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे, पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली, यातले कोणतेही 2च प्रश्न निवडा जे चांगले येतात ते। आता चौथा प्रश्न, खालील उताराचे वाचन करा। हा उतारा व्यवस्थित वाचून घ्या, उर्वरित उतारा हा आहे। याच्यावरील प्रश्न बघा, अणुऊर्जा आयोगाची स्थापना 10 ऑगस्ट 1948, हेवी वॉटर प्रोजेक्ट या संस्थेचे नामकरण हेवी वॉटर बोर्ड असं केलंय। अणुशक्तीच्या निर्मितीसाठी जड पाण्याचे कारखाने कोणत्या ठिकाणी उभारले, तर कोटा, वडोदरा, तालचेर आणि तुतीकोरीन। आणि अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे कोणती आहे, ती उद्दिष्टे इथे आहे बघा, पॅरेग्राफ मध्येच आहे। अणुऊर्जेपासून निर्मिती, 2 अन्नधान्य उत्पादन वाढवणे ते टिकवणे, 3 प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती। पुढचा जो प्रश्न आहे, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2। शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते, जागतिकीकरण पूर्व कालखंडातील ग्रामीण व नागरी समाजातील फरक स्पष्ट करा, भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे, आणि खालील चित्राचे निरीक्षण करून त्याविषयी आपल्याला माहिती लिहायची। तर हे चित्र आहे आणि त्याविषयी आपण माहिती लिहायची व्यवस्थित। आता राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न बघूयात। प्रश्न 6 आहे, खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायची, तर नुसतं टिक करू नका, तर विधान पूर्ण लिहा। खालीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर, तर शिक्षक दिन साजरा केला जातो सगळ्या जगभर। विश्वस्त मंडळाचे कार्य नोव्हेंबर 1994 रोजी हाँगकाँग या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संपुष्टात आले, हे 4 पर्याय आहेत। खालील विधाने चुकी बरोबर, ते सहकारण स्पष्ट करायचे, आमसभा जागतिक प्रश्न चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे बरोबर आहे, श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतीसेना पाठवली हे बरोबर आहे, आणि निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्र सहज तयार होतात हे चूक आहे। आता खालील संकल्पना स्पष्ट करायची आहे, पर्यावरणीय ऱ्हास किंवा युनिसेफ, कोणतेही 1-2 गुणांसाठी। इथे संकल्पना चित्र आहे बघा, भारताचे शेजारील देश कोणते, तर पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश। आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम काय आहेत, पाण्याची टंचाई, तापमान वाढ, ओझोन थर विस्कळणे, नद्या व समुद्राचे प्रदूषण, वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे। आता 9वा प्रश्न, खालील प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा, कोणते 1। आमसभेत मानवी हक्कांचा आग्रह केव्हा धरला गेला, आणि संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्टे लिहायची आहेत। तर इथेच हा पेपर संपलाय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद आणि ऑल द बेस्ट।